परत एकदा भेटत आहोत. तर आपण आता विज्ञान आपण जे शिकत होतो मागच्या क्लासमध्ये आपण काय काय बघितलं, तर आपण बळ बघितला. बळाबद्दल आपण माहिती घेतली, बरोबर, की आपण रोज कोणत्या प्रकारचा बळाचा वापर करतो, त्याचा परिणाम काय होतं, आणि आपण त्याला नावं दिली, त्याचे प्रकार बघितले त्यामध्ये. तर आपण काय काय बघितलं आतापर्यंत, तर हे आपण थोडक्यात रिपीट करून टाकू. ठीक आहे. तर आपण बळ, फोर्स याबद्दल बघत होतो. त्यामध्ये पुश आणि पुल असं आपण आतापर्यंत समजलं. तर फोर्स म्हणजे पुश आणि पुल, ओढणे, धक्का देणे, ढकलणे, अशा प्रकारचं आपण त्याबद्दल एक कन्सेप्ट ठेवला. तर आता यामध्ये प्रकार कोणते, त्याचे टाइप्स आणि त्याच्यामुळे होणारे बदल, परिणाम काय काय बघितले आपण ते बघितलं. तर त्यामध्ये काय काय होतं, बळामुळे, फोर्समुळे काय काय बदल होतात, डिस्टन्स, शेप आणि डायरेक्शन यामध्ये बदल होतं. डिस्टन्स अंतर, डायरेक्शन त्याचा दिशा, आणि शेप आकार यामध्ये बदल बघितला होता आपण. ठीक आहे. तर आता हे जे बळ आहे, फोर्स आहे, याला आपण एका संक्षिप्त म्हणजे हा बळ एखादा आपण सगळ्या दिशेमध्ये काय काय त्याचा परिणाम होतो याबद्दल आपण बघितला. तर आता आपण त्याला थोडं संक्षिप्त कमी मध्ये आपण विचार करूया की एखादा आपण बळ लावला तर त्याचा जो परिणाम होत आहे हे एका फक्त जागेपुरता आपण विचार करत आहोत. म्हणजे आतापर्यंत आपण बळाचा जो बघितला, आपण हे एखाद्या बॉलला धक्का देणे, पूर्ण बॉल, संपूर्ण बॉल, पण आता आपण त्या बॉलवर समजा धक्का देत आहोत तर त्याचा फक्त एक निर्धारित एक त्याचा एरिया, त्याची जागा आपण त्याबद्दल आपण विचार करणार आहोत. तर त्याबद्दल आपण आज पाहणार आहोत. परत यालाच आपण नवीन असं काही विचार नाही, फक्त एक संज्ञा, एक त्याची व्याख्या वेगळी ठेवण्यात आली आहे. प्रेशर म्हणजे दाब, फोर्स आणि दाब हे वेगळं कसं, तर बघा, जसं मी एखाद्या बॉलला मी धक्का दिला, पूर्ण बॉलला, मी म्हणताना म्हणत आहे की मी पूर्ण बॉलला धक्का दिला, मी पूर्ण बॉलला ढकलले. कोणत्या बाजूला? माझ्या डाव्या बाजूला ढकलले. हा, पण आता आपण प्रेशर, दाब बद्दल काय म्हणत आहोत? मी धक्का दिला बॉलला इथे, कुठे? इथे. या धक्का दिल्याने काय होतंय बघा, बॉल आतमध्ये जात आहे, बरोबर. तर आपलं असं म्हणणं आहे की मी फोर्स लावला बॉलला, या बॉलला मी फोर्स लावला, पण मी पर्टिक्युलर म्हणजे एका निर्धारित जागेबद्दल म्हणताना म्हणत आहे की मी इथे बळाचा वापर केला, माझ्या फोर्सचा वापर केला, तर आपण याला म्हणताना म्हणतो की मी एक प्रेशर लावला इथे. ठीक आहे. तर आपण एक पर्टिक्युलर म्हणजे आपण पर्टिक्युलर एका विषयावर, एका जागेबद्दल विचार करत आहोत, म्हणून आपण प्रेशर हे या जागेबद्दल बोलताना म्हणत आहोत. तर काय होतंय की हा माझा जो बळ आहे, हा माझा बळ या जागेवर लागत आहे. तर आपण याची संज्ञा, याची विचारणा कसं करणार की मी जेवढा माझा बळ लावत आहे या बोटाने, हा कशावर निर्धारित आहे? या जागेवर. ठीक आहे. म्हणून आपण बळ आणि दाब याबद्दल विचार करत आहोत. तर आपण आपली पुस्तक पाहूया की आपल्या पुस्तकामध्ये याबद्दल काय काय दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, आपल्या पुस्तकामध्ये अगोदर फोर्स बद्दल बोललेलं आहे. फोर्स सगळ्या त्याचं ओढणं, धक्का देणं आणि घर्षण या सगळ्या गोष्टी, मॅग्नेटिक, इलेक्ट्रोस्टॅटिक, ग्रॅव्हिटी याबद्दल, फोर्स बद्दल बोललेलं आहे. तर आता हे जे मॅग्नेटिक, इलेक्ट्रोस्टॅटिक आणि ग्रॅव्हिटी हे जे आहे
हे जे बळ आहे याला एक संक्षिप्त रूपामध्ये, थोडक्यामध्ये, कमी प्रमाणामध्ये आपण ठेवताना आपण याला आपण याच्याबद्दल विचार करत आहोत. परत आपण बघितलं होतं बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स, की बॅलन्स्ड फोर्स कोणतं, इथे कसं तराजू बद्दल तुम्हाला दिलेलं आहे. बॅलन्स आणि अनबॅलन्स आपल्याला शब्दानुसार पण समजत आहे की बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड काय असू शकतं. तर ते आहे कमी जास्त, बरोबर. परत आपण काय बघितलं होतं, इनर्शिया, टाइप्स ऑफ इनर्शिया. तर आपण बघितलं होतं की जे न्यूटन आहे, आयझॅक न्यूटन यांनी लॉ ऑफ इनर्शिया, पहिला लॉ ऑफ मोशन आणि नियम काढलेला. तर त्याबद्दल त्यांनी असं म्हटलंय की एखादी जी वस्तू आहे ती आपल्या जागून हलणार नाही जोपर्यंत मी तिला कुठे हलवत नाही किंवा मी तिची दिशा बदलवत नाही, बरोबर. तर हे आहे जडत्व, इनर्शिया. तर इनर्शिया काय असतं आपण परत एकदा पाहूया, होऊ शकते विसरेल, पण आपण इनर्शिया बद्दल मी थोडं सांगते, कारण याबद्दल सांगताना आपण म्हणतो की एखादी जी वस्तू आहे ही त्याच ठिकाणावर असते, कारण तिला हात पाय, ती स्वतःची हालचाल करणारी वस्तू नसते, बरोबर. निर्जीव वस्तूला आपलं काही प्रमाण नसतं, तर त्यासाठी आपल्याला ती उचलून बाहेर ठेवावी लागते, तिला ओढावं लागतं, त्याला है ना. तर त्याला त्यांनी म्हटलं आहे की रेस्ट, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, एका ठिकाणावर राहण्याची तिची स्वतःची इच्छा आहे. आणि इनर्शियाचं एकच मात्र चांगलं उदाहरण म्हणजे तुमच्या लक्षात राहणार की स्वतःहून कुठेही न हलण्याची तिची प्रवृत्ती, तिला आपली जागा बदलवायची नसते. मी तुम्हाला परत एक उदाहरण दिलेला होता की बसमध्ये आपण चालत असताना, बस चालत असते, बरोबर. बस तर पूर्ण मोठ्या आकारामध्ये बस असते आणि आपण मधात बसले असतो, पण बसने समजा ब्रेक लावला तर आपण समोर जातो, बरोबर. आपण समोर जातो आणि समजा ती बस चालत आहे पण आपण एका ठिकाणी बसलेलो आहोत, आपण आपली जागा सोडत नाही. ती भलेही बसने ब्रेक लावल्यानंतर आपण समोर जाऊ पण परत आपण आपल्याच जागेवर येतो. तर यामध्ये इनर्शिया कशाला म्हटलं जाईल, आपण इनर्शिया स्टेट मध्ये आहोत, आपण आपली जागा बदलवण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहोत, आपण जागा बदलू इच्छित नाही. तर आपण त्या बसमध्ये असलेली जी वस्तू आहे, इनर्शिया ऑफ रेस्ट, स्टेट ऑफ रेस्ट, ही आपण स्वतःला समजून घ्यायची. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात आलं की इनर्शियाचा काय मूळ गुणधर्म आहे, तर ते म्हणजे तिला आपली जागा बदलवायची इच्छा नसते. परत इनर्शिया ऑफ मोशन, तर जसं बस चालत आहे ती त्याच दिशेने चालत राहणार जोपर्यंत तिला ब्रेक लागणार नाही. तर बसचं यामध्ये इनर्शिया, समजा आपण बस बद्दल बोलत आहोत तर यामध्ये त्याचा कोणता इनर्शिया आहे, मोशन, कारण त्याला आपली जो मोशन आहे, त्याचा जो हालचाल आहे ती बदलवायची नाही आहे. हा त्याचा बसचा झाला, बस बद्दल झालं इनर्शिया. आता परत त्यांनी म्हटलं आहे की डायरेक्शनल इनर्शिया. तर हा जो डायरेक्शनल इनर्शिया आहे, जोपर्यंत बस ड्रायव्हरच्या हातामधला जो स्टेरिंग आहे, त्याचा चालवण्याचा जो स्टेरिंग आहे, त्याने समजा त्याला नाही दिला, बदल नाही केला, किंवा बस चालत आहे आणि मी काहीतरी करून त्या बसला धक्का देऊन किंवा काही दगड ठेवून त्याचा मी समजा मार्ग बदलण्याचा प्रयत्न नाही केला तर ते सरळ जाणार. पण मी समजा त्याचा मार्ग बदलवत आहे, त्याची दिशा बदलवत आहे, तर तो इनर्शिया काय राहणार, डायरेक्शनल, म्हणजे दिशा बदलणार. तर हे आहेत टाइप्स ऑफ इनर्शिया. तर आपल्याला 3 टाइप्स ऑफ इनर्शिया दिलेले आहेत, रेस्ट, मोशन आणि डायरेक्शनल. ठीक आहे. तर हे फक्त बसवर किंवा
आपल्या त्या ड्रायव्हरवर या गोष्टीवर फक्त नाही निर्धारित राहत, आपल्यावर पण हे लागू होतं बऱ्याच गोष्टी. तर आता आपण काय पाहणार आहोत ह्याच्यानंतर प्रेशर. ठीक आहे, तर आपण आता जे बघितलं होतं, मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होता बॉलचा. तर आपण पाहणार आहोत आता की हा जो प्रेशर आहे हे कसं कोणत्या प्रकारे एका वस्तूवर लागू होतं. ठीक आहे, तर मी म्हंटल की आपण एका छोट्या एरियावर किंवा आपल्या डोक्यामध्ये आपण जे पकडलं की मी माझा जो बळाचा प्रयोग आहे, फोर्सचा प्रयोग आहे, मी कुठेतरी करणार, पण माझ्या डोक्यामध्ये आहे की मी फक्त एवढ्याच एरियावर, एवढ्याच जागेवर करणार, तेव्हा त्याला आपण प्रेशर म्हणतो. ठीक आहे, फोर्स बळ म्हणजे काय, मी माझ्या डोक्यामध्ये ठेवत नाही आहे, माझ्या विचारामध्ये नाहीये की मी एवढ्याच एरियामध्ये किंवा एवढ्याच जागेवर मी याचा प्रयोग करणार, पण प्रेशर मध्ये मी विचार ठेवत आहे की हा जो प्रेशर आहे हा मी कुठे आणि कसा लावणार. बरोबर, कुठे आणि कसा नेहमी लक्षात ठेवायचं. प्रेशर मध्ये येत आहे कुठे आणि कसा, तर त्यामध्ये येत आहे एरिया. तर हा जो एरिया आहे, ही जी जागा आहे, आपण ही कशी ठरवत आहोत, तर प्रेशर इज अ फोर्स एक्झर्टेड ऑन अ सरफेस पर युनिट एरिया. पर युनिट म्हणजे जसं आपण फक्त आता सध्या सॉलिड म्हणजे या अशा प्रकारच्या वस्तूंवर आपण एक्झाम्पल घेत आहोत. लिक्विड जसं आहे पाणी झालं किंवा हवा, याबद्दल पण आपण बोलू. पण सगळ्यात अगोदर आपल्याला समजा हे समजलं तर लवकर आपल्याला सगळं लक्षात राहणार. ठीक आहे, तर इथे म्हटलंय की प्रेशर ऑन सॉलिड डिपेंड्स ऑन द वेट ऑफ द ऑब्जेक्ट अँड द सरफेस एरिया इट ऑक्युपाइज. तर सगळ्यात अगोदर मला असं वाटतं की मी तुम्हाला जे पदार्थ आहेत, मी जे म्हणताय की पदार्थ, सॉलिड, लिक्विड, गॅस, याबद्दल मी समजा तुम्हाला थोडं सांगितलं ना, तर तुम्हाला समजेल लवकर की मला नेमकं काय म्हणायचंय. तर बघा, मी तुम्हाला सॉलिड तर म्हंटल, सॉलिड हा आहे म्हणजे हे कपास आहे, कापूस. बरोबर, एवढा मोठा आकार दिसतोय याचा, कापूस आहे. आता मी यावर माझं प्रेशर लावत आहे, बघा याचा आकार किती झाला आता, छोटासा. बरोबर, याचा आकार एवढासा झाला. आतापर्यंत हा किती मोठा होता, एवढा मोठा. पण याच्यावर आता मी प्रेशर लावल्यानंतर, फोर्स लावल्यानंतर याचा आकार कमी झाला आणि परत हा अजून कमी होऊ शकतं. तर हे जे सॉलिड आहे हे आपण कसं, आणि जे लिक्विड आहे, आणि सॉलिड, लिक्विड आणि गॅस, हवा, याबद्दल आपण याची जे कण आहेत किंवा यांची जी बनवणी आहे, घडण आहे, याबद्दल आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. त्यानंतर आपण थोडं समोर जाऊया. ठीक आहे, तर हे जे प्रेशर आपण म्हटलं की हा जो पेन आहे, हा जो भाग आहे याचा, हा मोठा आहे. आपण सॉलिड बद्दलच बोलत आहोत. ठीक आहे, तर ह्याचा जो भाग आहे हा या टोकापेक्षा याचा हा भाग मोठा आहे. तर मी समजा याला दोन्ही बाजूने पकडला, असा याला दोन्ही बाजूने पकडला आणि सारखाच यावर मी फोर्स लावत आहे, फोर्स. ठीक आहे, मी सारखा फोर्स लावत आहे. तर काय तुम्हाला लक्षात येत आहे, तुम्ही समजा घरी करून बघा, आपल्या सोबतच्या पेनासोबत पण करून बघा. तुम्ही सारखा यावर फोर्स लावा, तर तुम्हाला तुमच्या नखामध्ये किंवा इथे हा जो टोक आहे हे आतमध्ये जाणार. पण आता तुम्ही म्हणणार हे बारीक आहे तर आतमध्येच जाणार. बरोबर, खिळ्याला आपण भिंतीला ठोकला, खिळा त्या आतमध्येच जाणार. बरोबर आहे, हे सुद्धा आतमध्येच जाणार. पण याच्या मागचं कारण काय, हे आतमध्येच का जाणार, हे का नाही जाणार, याबद्दल आपण विचार करत आहोत. की हे जात आहे पण हे का नाही जात आहे, मी सारखाच फोर्स लावतोय ना. तर हे असं की
हा जो बारीक भाग आहे याचा जो गुणधर्म आहे यावर समजा तुम्ही एक फोर्स लावत आहात तर हे आतमध्ये जात आहे, कारण याच्यावर जेवढा फोर्स लावत आहे, जेवढी ताकद लावत आहे तेवढी सगळी या छोट्याशा भागावर पडत आहे, या छोट्याशा भागावर. पण मी जेवढी ताकद याच्यावर लावत आहे इथे डिस्ट्रीब्यूट होत आहे, विभागली जात आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. एवढ्या मोठ्या ठिकाणी त्याची ताकद विभागली जात आहे, म्हणजे वाटणी होते ना ताकदीची, बरोबर. तर ही जी ताकद आहे ही एका ठिकाणावर आहे, मात्र इथे माझी ताकद विभागली जात आहे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर जात आहे. तर ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर गेल्यानंतर हे आतमध्ये नाही जाणार, बरोबर. पण इथे एका ठिकाणी आल्यानंतर ही जाणार आतमध्ये. पण समजा मी म्हंटल की मी खूप ताकद लावत आहे की हे आतमध्ये गेलंच पाहिजे, खूप ताकद लावत आहे, तर जाणार पण त्यासाठी मला तेवढी ताकद लावावी लागेल की हे याच्या आतमध्ये जाणार. ठीक आहे, जे अशक्य आहे ठीक आहे, नाहीतर माझ्या हाताला छेद पडणार. पण समजा हे जे छोटी जे पूर्ण ताकद, जी बळ आहे, जे फोर्स आहे एका ठिकाणी आलं तर काय होते की जेवढा कमी एरिया असेल तेवढा जो प्रेशर आहे हा वाढतो. म्हणून मी तुम्हाला बघा इथे ह्याचा जो दिलेला आहे फॉर्म्युला, हा सुद्धा आपल्याला तेच सांगतंय की जेवढा कमी तुमचा एरिया असेल तेवढा तुमचा प्रेशर वाढतो. ठीक आहे, तर परत एक एक्झाम्पल घेऊया, परत एक उदाहरण. आपण रेतीमध्ये चालत असतो, रेतीमध्ये आपण चालत आहोत आणि रेती काही सरळ जागा नाही, आपण त्यामध्ये चालत आहोत, बरोबर. तर चालताना काय होते, आपले पाय रेतीमध्ये आतमध्ये जातात, है ना, आपली बोट सहित. खूप आतमध्ये नाही, टोंगळ्यापर्यंत नाही, पण थोडंफार तर आपला एवढा पाय असेल ना तरी एवढा तरी आतमध्ये जातं, बरोबर. पण समजा आपण रेतीवर झोपलो, सरळ असे झोपलो आपण आतमध्ये जात आहोत का? आपण आतमध्ये नाही जात. थोडंफार रेती हातापायाला लागेल, पण आपण सरळ आतमध्ये नाही जाणार. तर त्याचं कारण काय होतं की आपलं जो काही वजन आहे, आपल्या शरीराचं जो वजन आहे तो फक्त आपल्या 2 पायावर आहे, या 2 पायावर. तर जो वजन आहे हा या 2 पायावर असल्यामुळे काय होतंय, हा जो फोर्स आहे, या वजनाचा जो वजन आहे हा, याच्यामुळे आपलं पाय रेतीमध्ये जात आहेत. पण आपला जो वजन आहे हा आता आडवा झालाय, पूर्ण वजन रेतीवर कसं पडत आहे, त्याचा जो एरिया आहे हा वाढलाय. माझं पूर्ण आडवा शरीर रेतीवर पडलाय, माझा एरिया वाढला, बरोबर. तर हे असं दाखवते की हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया. आपण हे फक्त सॉलिड बद्दल बोलत आहोत सध्या तरी, ठीक आहे. तर प्रेशर कॅन बी इन्क्रीज बाय रिड्युसिंग द सरफेस एरिया और इन्क्रीजिंग द वेट. आता मी आता जसं म्हटलं की मी माझं वेट किंवा माझा जो फोर्स आहे याला मी वाढवून माझा जो प्रेशर आहे हे कमी जास्त मी करू शकते, ठीक आहे. तर आता आपण परत आपल्या पुस्तकामध्ये जे काही उदाहरणं आहेत आपण त्याबद्दल पण एकदा पाहूया की आपल्याला सॉलिड बद्दल, लिक्विड बद्दल आणि गॅस बद्दल काय काय देण्यात आलेलं आहे. तर आतापर्यंत मी तुम्हाला जे प्रेशर बद्दल म्हटलं की याचा जो फॉर्म्युला आहे ते काय सांगितलंय, प्रेशर इक्वल्स टू फोर्स डिवाइडेड बाय एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. ठीक आहे, फोर्स आणि ते कशावर अवलंबून आहे, तुम्ही कोणता एरिया आपण कन्सिडर केलेला आहे, एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. जसं मी म्हटलं की मी फोर्स तर लावत आहे, या बॉलवर मी फोर्स लावत आहे, बरोबर. पण मी हा फोर्स एका एरियावर लावत आहे, हा एरिया म्हणा किंवा हा एरिया, पण मी एक एरिया मी निर्धारित केलेला आहे, तर याला आपण प्रेशर म्हणत आहोत.
आपण या जागेवरचा प्रेशर बोलत आहोत, आपण या जागेवरच्या प्रेशर बद्दल बोलत आहोत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. परत आता आपण एसआय युनिट वगैरे जे आहेत याचे, की काय एसआय युनिट सांगितलेले आहेत, तर आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर का बरं? तर बघा, तू कुणाला आठवत असेल फोर्सचा एसआय युनिट काय आहे, लक्षात करा, तुम्ही आठवा. फोर्सचा एसआय युनिट काय आहे? न्यूटन. बरोबर. न्यूटननी, आयझॅक न्यूटननी काढलेला फोर्स, त्याचा पहिला नियम सुद्धा आहे. तर फोर्सचा जो एसआय युनिट आहे हे न्यूटन आहे. आणि एरिया ऑन विच द फोर्स, एरिया म्हटलं तर एरिया म्हणजे जागा, आणि जागा आपण कशामध्ये मोजतो? लिटर, किलोग्राम अशामध्ये तर नाही मोजत आपण. पण आपण म्हणतो ना की मी 3 किलोमीटर इकडे आहे, माझ्या 4 किलोमीटर इकडे, या बाजूला मला इथून 2 किलोमीटर जावं लागलं. किलोमीटर. तर किलोमीटर हे मोठी संख्या आहे, तर त्याच्यामध्ये काय येतं? मीटर. मीटर म्हणून त्याला मीटर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. परत याला असं म्हटलं आहे पास्कल. पास्कल, तर हे पास्कल कसं आलं बघा, एक बेसेल पास्कल म्हणून आहे वैज्ञानिक, तर त्यांनी प्रेशर बद्दल बरेच एक्सपेरिमेंट केले, तर त्यांच्या नावामध्ये त्यांनी पास्कल, PA, पास्कल PA अशी त्याला एसआय युनिट आहे. ठीक आहे, जसं न्यूटन पण, तर फोर्स बद्दल पण न्यूटन यांनी काढलेला आहे, तर त्यांनी न्यूटन N ठेवलं त्याला. आता प्रेशर बद्दल त्यांनी बेसेल पास्कल यांनी काढलेलं आहे, नाव ठेवलेलं आहे, तर त्यांनी PA असं एसआय युनिट आहे. ठीक आहे. आता बघा, इथे असं म्हटलं आहे की प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. मला ना स्केलर आणि वेक्टर बद्दल मला तुम्हाला खूप मोठ्या विचारामध्ये नाही सांगायचं, म्हणजे तो आपला काही मोठा विषय नाही आहे, पण मला हे सांगायचंय की व्हॉट इज वेक्टर अँड स्केलर क्वांटिटी. तर बघा, जे आपलं फोर्स आहे हे वेक्टर क्वांटिटी आहे आणि स्केलर क्वांटिटी. आता याला मराठीमध्ये काही असा शब्द नाही आहे, पण याला वेक्टर आणि स्केलर थोडं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर आता आपण स्केलर बद्दल बोलूया. ठीक आहे, व्हॉट इज स्केलर? सो स्केलर म्हणजे काय आहे? मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे त्याचा एक प्रमाण. जसं आपण मी धक्का देत आहे, तर काहीतरी प्रमाणामध्ये धक्का देत आहे. म्हणजे मला 10 किलोचं वजन उचलायचं आहे, तर मी काहीतरी प्रमाणामध्ये मी माझी ताकद लावत आहे, तेव्हा मला तर 10 किलोचं वजन उचलावं लागत आहे, उचलायला मिळत आहे. बरोबर. तर मॅग्निट्यूड म्हणजे प्रमाण, की मला एवढ्या मॅग्निट्यूड मध्ये ह्याला उचलावं लागत आहे, किंवा एवढ्या मॅग्निट्यूड मध्ये मला माझी ऊर्जा, माझी एनर्जी खर्च करावी लागत आहे. तर हा जो प्रमाण आहे, हे जे मॅग्निट्यूड आहे, हे प्रेशर मध्ये दिसते. तर स्केलर क्वांटिटी फक्त प्रमाण दाखवत आहे की प्रेशर मध्ये मी काहीतरी माझा फोर्स अप्लाय करत आहे या पर्टिक्युलर जागेवर. आता याला दिशा नाही आहे, कारण आपण असं नाही म्हणत की मी प्रेशर लावला, डाव्या बाजूला लावला, मी फोर्सला. पण आपण फोर्स लावताना, बळ लावताना म्हणतो की मी या बॉलला मी फोर्स लावत आहे, बळाचा प्रयोग करत आहे, तर मी याला या बाजूला धक्का देते. बरोबर. या बॉलला मी या बाजूला धक्का देते. पण प्रेशर मध्ये आपण फक्त या जागेवर याला प्रेशर लावतो. याच्याने पण याचा आकार बदलेल किंवा याची जागा बदलेल, पण यामध्ये याची जी डायरेक्शन आहे हे प्रेशर ठरवत नाही आहे. कारण इथे प्रेशर लागत आहे, मी धक्का लावत आहे,
तर याची जागा समोर जात आहे, या बाजूने जाणार. पण मी समजा याच्यावर प्रेशर लावत आहे, तर हा जो प्रेशर आहे ही याची दिशा ठरवत नाहीये. तर जी दिशा ठरवते, जे काही चेंजेस झाले, जे काही वेगळे बदल झाले, त्याच्यामध्ये समजा दिशा ठरत आहे. जसं फोर्समध्ये, बळामध्ये दिशा ठरत आहे की मी पायाने बॉल मारला तर मी या बाजूला बॉल मारला. मी समजा कारला धक्का दिला, मागून धक्का देत आहे, तर तो कुठे जाते? समोर जात आहे. मी बळाचा प्रयोग कसा करते? मी समोर करत आहे. तर ती काय आहे? दिशा दर्शक आहे. तर आपण याला काय म्हणतो की जे स्केलर आहे ही क्वांटिटी काय दाखवत आहे? हा जो प्रेशर आहे हे फक्त त्याची एक क्षमता दाखवत आहे, म्हणजे एक मापक दाखवत आहे की मी हा जो मी याला जे धक्का देत आहे किंवा काही ओढत आहे, हे दाखवत आहे, माझ्याकडे ओढत आहे दाखवत आहे, पण फोर्स हे त्याची दिशा दाखवत आहे. ठीक आहे. परत आपण समोर गेल्यानंतर वेक्टर आणि स्केलरवर मी तुम्हाला अजून उदाहरण देणार, कारण आता मी समजा तुम्हाला उदाहरण दिली तर आपल्याकडे तेवढं समजून घेण्यासाठी थोडं समोर जावं लागेल. पण मी तुम्हाला परत एकदा स्केलर आणि वेक्टर बद्दल आपण व्यवस्थित चांगलं बोलूया. फक्त लक्षात ठेवायचं की जे स्केलर क्वांटिटी म्हटलं तर त्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड येत आहे. ठीक आहे. आणि वेक्टर मध्ये त्याची दिशा सुद्धा येत आहे. असं बळामध्ये त्याची दिशा बदलत आहे. तर ज्या क्वांटिटी मध्ये दिशेचा प्रभाव दिसत आहे, दिशा बदलत आहे किंवा दिशेबद्दल बोलणं होत आहे, तर त्याला म्हणणार वेक्टर क्वांटिटी. बघा तुम्हाला फोर्स मध्ये पण दिलेला आहे, तुम्ही त्याला अंडरलाईन करून ठेवा की फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. राईट अ फोर्स. हा, हे बघा, फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. का बरं? कारण फोर्स इज एक्सप्रेस्ड इन अ मॅग्निट्यूड अँड अ डायरेक्शन. इन अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. कारण मी काहीतरी त्यावर बदल करत आहे, तर त्यामध्ये मॅग्निट्यूड जसा आकार बदलत आहे किंवा दिशा बदलत आहे किंवा अंतरामध्ये कमी जास्त होत आहे, पण त्यामध्ये पण काय काय. हा, तर यामध्ये याला म्हणतात वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण फक्त सॉलिड बद्दल बोलत होतो. तर आता आपण काय बघणार आहोत? आतापर्यंत तुम्हाला स्क्रीन दिसत नव्हती बहुतेक. तर आता आपण पाहणार आहोत सॉलिड आणि लिक्विड यामधले जे प्रेशर आहे याबद्दल आपण पाहणार आहोत. तर लिक्विड, बघा तुम्हाला दिसत असेल चित्रामध्ये की हे जे लिक्विड आहे याला 1, 2, 3 असे यांनी पॉइंटर्स दिलेले आहेत. तर याबद्दल आपण पाहणार आहोत की जे पाणी आहे, जे वॉटर आहे किंवा जे लिक्विड फॉर्म मध्ये जे काही पदार्थ आहेत यामध्ये कोणत्या प्रकारचं प्रेशर, कशा प्रकारचं प्रेशर असतं. तर त्यासाठी मला तुम्हाला सांगायचं आहे की जसं मी म्हटलं की हा जो कापूस आहे बघा, हे जे पदार्थ आहेत यामध्ये स्पेशली यांची जी बनावट असते याबद्दल आपल्याला माहित असेल ना, तर आपल्याला सगळं समजेल. तर याची जी बनावट आहे याबद्दल आपण आधी बोलूया. बघा, हा कापूस बनलाय एवढ्या वस्तूने, 2 याचे मी तुकडे केले आहेत, बरोबर. आता मी परत याचे तुकडे केले, तुकडे केले. सगळ्यात लहान तुकडा बघूया. परत याचे तुकडे केले मी. बघा, कापूस मोठा होता, आता मी परत याचे तुकडे केले. आता हा कापूस एवढा आहे.
आता तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून एवढा ठेवला आहे, अन्यथा याचे परत तुकडे होतात. सगळ्यात छोटा तुकडा, हा जो छोटा तुकडा आहे, या छोट्या छोट्या तुकड्यापासून हा एवढा मोठा हा कापूस बनला, बरोबर. तर याला म्हणतात सॉलिड. सॉलिड फॉर्म मध्ये हा पदार्थ आहे. अशाच प्रकारे पाणी, हवा अशी बनलेली आहे. अशाच प्रकारे फक्त आपण त्याला असं तोडून मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण जसं हे सॉलिड आहे याच सारखं तुम्हाला पाणी, हवा अशा प्रकारचे पदार्थ तुम्हाला समजतील की पदार्थ असेच बनलेले असतात, जे छोट्या छोट्या कणांपासून. ठीक आहे. तर आता सॉलिड, लिक्विड आणि गॅस या पदार्थामध्ये काय अंतर आहे की ते लिक्विड फॉर्म मध्ये आहेत आणि ते गॅस फॉर्म मध्ये आहेत आणि हे सॉलिड मध्ये आहेत. तर त्याचं कारण असं की हा जो सॉलिड आहे, ह्याचे जे कण आहेत बघा, हे जे कण आहेत ही खूप जवळ जवळ आहेत, अशी घट्ट बसलेली आहेत, एकमेकाला असे पकडून बसलेली आहेत. तिथेच जी पाणी आहे त्याची जी कण आहेत ही थोडी एवढ्या अंतरावर आहेत, एवढ्या जवळ जवळच आहेत, ते एकमेकाला पकडूनच आहेत, पण एवढ्या अंतरावर आहे. म्हणजे यांच्यामध्ये एवढा गॅप आहे बघा, एवढा, हा एवढा. ठीक आहे, हे पाण्याचं झालं. पण जी हवा आहे याच्यामध्ये अंतर किती आहे, एवढा एवढा अंतर आहे. तर आपल्या आजूबाजूला जी जी हवा आहे किंवा जे पाणी आहे ते हे जे अंतर आहे, या अंतरामुळे जे कण आहेत ना छोटी छोटी, जे आपल्या या वस्तूमध्ये जे बनले आहेत किंवा जे पाणी बनलं आहे, ज्याच्यापासून बनले कण आहेत छोटी छोटी, तर यामध्ये जे अंतर आहे त्यामुळे यांचा जो गुणधर्म आहे आपल्याला समजून येत आहे. ठीक आहे. तर हे जे वस्तूचे जो गुणधर्म आहे याच्यामुळे त्यांचा वजन, त्यांचा आकार, त्यांचे दिसते कसं, ते कशा कशा प्रकारचे दिसते आहेत, व कोणती वस्तू पाण्यावर तरंगणार, कोणती वस्तू आकाशात उडणार, हे सगळं यावर अवलंबून आहे. ठीक आहे, एवढं समजलं. तर हे जे वस्तू बनले आहेत यावरच निर्भर होतंय की ही वस्तू काय दर्शवणार, याची काय स्थिती आहे. याला समजा मी पाण्यामध्ये टाकलं तर हे तरंगणार किंवा हे पाण्याच्या आतमध्ये जाणार. तर याच्याच बद्दल आपण पाहणार आहोत की हा जो प्रेशर आहे, हे जे मी यावर ताकद लावत आहे किंवा मी याच्यावर जो प्रेशर पडत आहे, दाब जो मी लावत आहे याच्यावर, तर याच्यावर किती वेगळा राहणार. आणि पाण्यावर मी समजा पाण्याला असं हातामध्ये ठेवलं आणि त्याला असं दाबून बघितलं तर काय होणार. आणि हवेला समजा मी असं दाबून बघितलं तर काय होणार. ठीक आहे. तर आज आपण फक्त सॉलिड बद्दलच बोलत आहोत की याच्यामध्ये काय काय चेंजेस होत आहेत. तर बघा, जसं मी घेतला एखादा दगड घेतला आणि बॉल घेतला, प्लास्टिक बॉल घेतला आणि पाण्यावर ठेवला, तर विचार करा कोणती वस्तू सगळ्यात अगोदर खाली जाणार. दगड आणि प्लास्टिक बॉल, यामध्ये काय खाली जाणार, दगड खाली जाणार, प्लास्टिक बॉल वर राहणार. विचार करा का बरं. बघा, मी तुम्हाला आताच म्हटलं होतं की आपण या ज्या वस्तू आहेत यांच्याबद्दल बोलत आहोत, यांच्या आकार, यांचे गुणधर्म काय आहेत याच्याबद्दल बोलत आहोत. तर आपण म्हटलं हे सॉलिड आहे, दगड पण सॉलिडच आहे आणि बॉल पण सॉलिडच आहे. पण दगड का बरं खाली जाणार, बॉल का नाही. तर तुम्हाला माहिती असेल की बॉल मध्ये हवा असते आणि प्लास्टिक आहे तर ते पाण्यावर तरंगणार, पण दगड जे आहे हे खाली जाणार, कारण त्याचा जो वजन आहे तो या बॉल पेक्षा जास्त आहे. परत दगड भलेही आकाराने लहान असेल, एवढासा असेल ना, तरी सुद्धा हा बॉल पाण्यामध्ये नाही जाणार, पण या आकाराचा छोटासा दगड पाण्यामध्ये जाणार. तर बघा, यामध्ये पाण्यामध्ये जाण्यासाठी आकार
मान्य म्हणजे आकाराला आपण तेवढं ग्राह्य नाही धरत जेवढं वजनाला पाहतो, की जेवढं ज्याचं जास्त वजन राहील तेवढं ते खाली जाणार. बरोबर. आकार भलेही याचा मोठा आहे, याने अगोदर खाली जायला पाहिजे. पण काय खाली जाते? दगड. छोटासा दगड आहे तरी सुद्धा ते खाली जाते. यामध्ये हवा आहे. हवा याला वर पकडून ठेवत आहे. बरोबर. हवेमुळे याला आणि याचं वजन सुद्धा स्वतः याला समजा मी असं काटलं, काटून बघितलं तर बघा अर्ध्या आकाराचं तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये काही नाही आहे. हवा आहे. फक्त हवा. बघा हवा आहे. है ना? तर आता हे झालं सॉलिड बद्दल. आता आपण पाण्याबद्दल बोलूया. की पाणी तर मी समजा पाण्याला असा हातावर ठेवला किंवा तुम्ही पण बघितलं असेल, पाण्याला मी इथे हातावर ठेवला आणि त्याला असा ठेवला. तो इथेच राहणार का पाणी माझ्या हातावरच राहणार का? तो इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल. कुठे ना कुठेतरी तो चालला. पाणी काही एका ठिकाणावर राहत नाही. ठीक आहे. तर आपण असं म्हणत होतो की पाणी जे आहे हे त्याच्या जे छोटे छोटे जे ज्यापासून जे पाणी बनलं आहे त्याच्यामध्ये अंतर एवढं आहे म्हणजे थोडं अंतर आहे हवेपेक्षा कमी अंतर. ठीक आहे. तर हा जो अंतर आहे यामध्ये पण स्वतः त्यांची पकड आहे पकड त्यामुळेच तो बनलेला आहे. ठीक आहे. तर पाण्याला पण स्वतःचं वजन आहे. लक्षात ठेवायचं पाणी स्वतःचं वजन आहे त्याला. जसं दगडाला स्वतःचं वजन आहे, त्याची पकड मजबूत आहे म्हणून त्याचं वजन जास्त आहे. पण पाण्याला पण स्वतःचं वजन आहे कारण तो एवढा एवढा दूर आहे, पण आहे त्याला वजन. तर आपण आता पाहूया की पाण्याला वजन आपण बाल्टी उचलली तर ते काहीतरी भारी असते. लहान बाल्टी असेल तर भारी नसेल, पण मोठी बाल्टी असेल तर आपण त्याला उचलू शकत नाही. त्यासारखं जी नाव आहे, लाकडाची नाव बघा किती मोठी असते, पण ती सुद्धा बुडत नाही. आताच मी म्हंटल की आकार बॉलचा मोठा आहे, पण हे बुडणार नाही. दगड बुडेल, पण बोट सुद्धा आकाराने मोठी आहे. आपण पण बसलेलो असतो, पण तरी सुद्धा ते बुडत नाही आहे. तर काय असतं? जो पाणी आहे, पाण्याचा जो वजन आहे, या वजनापेक्षा नावाचा जो वजन आहे हे जास्त असतं. म्हणजे पाण्याचा जो वजन आहे हे जास्त असतं नावेपेक्षा. तर नावेला पण स्वतःचं वजन आहे. बिना वजनाचे तर नाव नाही आहे. बरोबर? नावेला पण स्वतःचं वजन आहे. समजा नावेला त्याचं वजन फक्त 2च किलो असेल. 2 किलो पकडा एवढी एवढी नाव आहे, एवढ्या एवढ्या आकाराची. एवढी छोटीशी नाव आहे. त्याला आपण एवढ्या मोठ्या थोड्या पाण्यामध्ये आपण ठेवत आहोत. 2 किलोची सुद्धा नाव बुडत नाही, पण 2 किलोचा दगड बुडत आहे. है ना? मग दगड बुडत आहे, पण नाव बुडत नाही आहे. तर हा जो प्रेशर काय म्हणत आहे की जो पाणी आहे याला स्वतःचा जो वजन आहे, हा वजन काय काय ठरवत आहे की पदार्थ कोणता, प्लास्टिक जसं पदार्थ कोणता, त्याचा शेप काय आहे म्हणजे त्याचा आकार काय आहे, वजन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवर निर्भर करतं की पाणी त्याला आपल्या आत तळाला घेणार की त्याला वरच ठेवणार. तर परत एक पाहूया आपण एक की आपल्याला पुस्तक मध्ये काही दिलेलं आहे जसं तुम्हाला बघा इथे तुम्हाला एक चित्र दिसत आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की ह्या पहिल्या या अंकावर पहिल्या नंबरवर, दुसऱ्या नंबरवर, तिसऱ्या नंबरवर पाणी आहे. ठीक आहे. तर हा जो पाणी आहे ह्याचा जो वजन आहे स्वतःचा, मी म्हंटल आताच पाण्याला स्वतःचा वजन आहे, विसरायचं नाही. मग मला सांगा तुमच्या डोक्यावर कोणी वर बसला आहे, त्याच्यावर पण कोणी बसला आहे, तुम्ही खाली बसणार ना? हा.
तर हा जो वजन आहे, हा जो 3 आहे, हा जो 3 नंबर म्हणत आहे ना, हा 3 नंबर 2 नंबरच्या डोक्यावर बसलाय आणि 2 नंबर 1 नंबरच्या डोक्यावर बसलाय, पाणी. तर सगळ्यात जास्त वजन कुणावर पडत आहे? 1 नंबरवर पडत आहे. तर हा जो वजन आहे, हा जो प्रेशर आहे, हा प्रेशर सगळ्यात जास्त 1 वर पडत आहे. ठीक आहे. तर जसा ही जी बॉटल आहे, या बॉटलमध्ये सगळेच तळाला हा आहे. हा जो तळ आहे, हा तळावर सगळ्यात खाली सगळ्यात मोठं प्रेशर पडत आहे. ऍज कम्पेअर टू दिस, या वरती तर कमी प्रेशर राहणार, पण इकडे आपण खाली गेलो तर प्रेशर वाढत जाईल. ठीक आहे. तर हा जो प्रेशर आहे, हा प्रेशर काय म्हणते? खाली जात आहे, वरून खाली जात आहे. इथे कमी होतं, इथे थोडं जास्त आहे, इथे थोडं जास्त आहे, पण इथे सगळ्यात जास्त आहे. तर तुम्हाला पण माहिती आहे की प्रेशर वरून खाली जाते. पाण्यामध्ये प्रेशर खाली जात आहे. परत तुम्हाला माहिती असेल की गुरुत्वाकर्षण, पृथ्वीला स्वतःचं गुरुत्वाकर्षण आहे, बरोबर? तर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण काय म्हणतं? मी सगळ्या वस्तू माझ्याकडे ओढणार, सगळ्याच वस्तू माझ्याकडे खिचणार, आणि हाच माझा गुणधर्म आहे. पृथ्वीचा गुणधर्म गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, की वरून वस्तू खाली पडेल, काहीतरी सगळ्या वस्तू आपल्याकडे ओढण्याची जी क्षमता आहे, त्याला आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याला पण आपण फोर्स म्हणत आहोत, प्रेशर नाही. ठीक आहे. कारण त्याच्याने काय होत आहे, एक मॅग्निट्यूड, त्याचा जो मापक आहे, एक परिणाम आहे, ते खाली येत आहे. खाली म्हणजे याला आपण डायरेक्शन देत आहोत. गुरुत्वाकर्षण कोणत्या दिशेने येत आहे? खाली, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. तर हे वेक्टर क्वांटिटी मध्ये जातं. परत तुम्हाला वेक्टर स्केलर सांगत राहणार, कारण हे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, हे एकदम बेसिक आहे. तर हे जे आहे गुरुत्वाकर्षण, आणि हे जे बॉटल आहे, या बॉटल मध्ये जो खाली प्रेशर आहे पहिल्या नंबरवर, हा जो आहे हे खाली येत आहे. गुरुत्वाकर्षण पण आपल्याचकडे ओढत आहे. म्हणून हे जे लेवल ऑफ प्रेशर ऑफ लिक्विड आहे, हे टुवर्ड्स द एंड, टुवर्ड्स द सेंटर खाली जातं. ठीक आहे, लोअर साइड. म्हणून समजा आपण बॉटलला छेद पाडला आणि पहिला, दुसऱ्या, तिसऱ्या याच्यावरून बघितलं, त्याला छिद्र पाडून बघितलं पाणी कुठून खाली जाणार, तर बघा, ते सगळ्यात मोठी धार पहिल्याला राहणार, कारण त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेशर आहे. त्या पाण्याला असं होतं की मी कुठे जाऊ. मी म्हंटल ना की पाणी आहे इथे, हा कधीच माझ्या हातावर राहणार नाही, इकडे जाणार, तिकडे जाणार, तिकडे जाणार. पाण्याला प्रवाह असतं, तर जेवढं जास्त त्याच्यावर प्रेशर आहे, तर तेवढं ते घाईने निघणार तिथून, की माझ्यावरचं प्रेशर कमी होऊन जाऊ दे. तर याला आपण म्हणत आहोत, हा जो लिक्विड प्रेशर आहे, हे कशावर अवलंबून आहे? त्याचे लेवल ऑफ प्रेशरवर आहे. ठीक आहे. तर आता आपण आपल्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते पाहणार आहोत, की काय काय त्याच्याबद्दल बोललेलं आहे ते. बघा, इथे जे म्हणत आहे की प्रेशर ऑन सॉलिड, आपण लिक्विड बद्दल आधी बोलूया, की हे जे प्रेशर आहे हे सगळ्यात खाली असतं. कोणत्याही वस्तू आपण एखाद्या ग्लासमध्ये घेतलं किंवा बॉटलमध्ये पण घेतलं, तर त्याच्या खाली असतं, तळाला सगळ्यात जास्त प्रेशर असतं ऍज कम्पेअर्ड टू अपर साइड. ठीक आहे. परत आपण आज कशाबद्दल बोललो? सॉलिड प्रेशर बद्दल बोललो. तर जसं तुम्हाला इथे दिसत असेल की पुस्तकं ठेवली आहेत लाईन मध्ये, पाटी वाकलेली नाही आहे, पण पुस्तकं एकाच ठिकाणी त्याचे पूर्ण फोर्स
एका ठिकाणी आणलं तर ते एका सेंटर मध्ये गेलेलं आहे. ठीक आहे. तर जसं मी याच्याबद्दल बोलली की याची सगळी ताकद मी या एवढ्या याच्यावर विभागली जात आहे, पण याची ताकद, माझी सगळी ताकद ह्या एका छोट्याशा याच्यावर जात आहे, तर सगळ्यात जास्त याचा परिणाम होणार. ठीक आहे. तर याला आपण म्हणत आहोत प्रेशर ऑफ सॉलिड. परत आज आपण जे बघितलं प्रेशर ऑन लिक्विड अँड प्रेशर ऑफ सॉलिड, तर आता आपण पाहणार आहोत गॅस प्रेशर. पूर्ण मोठं नाही, पण एक सुरुवात म्हणून तुम्हाला सांगते, सुरुवात म्हणून की मी म्हटलं की गॅस जी आहे ही याच्यामध्ये जे त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत, जे कण आहेत, यामध्ये अंतर असतं. तर याबद्दल एक ढोबळ मानाने आपण विचार करूया की याच्यामध्ये तेवढं अंतर असतं, पण तरीही एकमेकाला पकडून आहेत. तर बघा, तुम्ही विचार करा, आपण पृथ्वीवर आहोत, आपल्या अवतीभोवती हवाच हवा आहे, आपल्याला दिसत नाहीये पण आहे हवा, आणि ती पकडून आहे एकमेकाला. तिच्यामध्ये अंतर आहे पण ती पकडून आहे. आता पूर्ण हवा ही खाली आहे, वर आहे, बरोबर, सगळीकडे हवा आहे. तर पृथ्वी ही गोल आहे आणि या पृथ्वीच्या भोवताल हवा आहे. आणि तुम्हाला पृथ्वीचे आवरण माहिती असणार, पृथ्वीच्या अवतीभोवती हवेचे जे लेयर्स आहेत, आवरण आहे, हे 5 आहेत. मोझोफियर, टेस्टोफियर, असं काहीतरी ते 5 आवरण आहेत. तर या 5 आवरणामध्ये सगळ्यात जो खाली आवरण आहे, जसं आपण पाण्याबद्दल बोललो की पाण्याला सगळ्यात खाली याचा जो प्रेशर असतं सगळ्यात खाली, कारण त्याच्या वरती पण आवरण आहेत, त्याच्या वरती पण ही 5 आवरण आहेत. याचप्रमाणे विचार करा की ही पृथ्वी आहे, ही पृथ्वीचा हा गोल आहे, ठीक आहे, ही पृथ्वीची जमीन आहे, आणि या पृथ्वीवर एवढे लेयर्स आहेत, एवढी आवरण आहेत हवेची. तर सगळ्यात जास्त प्रेशर कशावर पडतंय? या खाली या भूगर्भावर पडत आहे सगळ्यात जास्त प्रेशर. तर तुम्ही पाण्यासारखंच विचार करा, तुम्ही असं म्हणा की आपण पृथ्वीवर आहोत ना, तर तुम्ही असं म्हणा की तुम्ही हवेच्या समुद्रामध्ये आहात. पाण्याच्या समुद्रामध्ये पाणी आहे, तिथे मच्छी आहेत, कासव आहेत, सगळे आहेत. तर इथे काय आहे? आपण हवेच्या समुद्रामध्ये आहोत, आणि आपण हवेच्या समुद्रामध्ये, कारण हवा आहे ती आपल्याला दिसत नाही पण ती आहे, आणि आपण यामध्ये आपण श्वास घेत आहोत, तर ती हवा आहे आणि आपल्या वर पण हवा आहे. याचा अर्थ काय? जसं आपण पाण्याबद्दल बोललो की जेवढे वरती राहणार, जेवढी वर हवा आहे, त्याचा वजन, त्याचा जो दाब आहे, हे खालच्या हवेवर पडत आहे. तर प्रेशर, त्या हवेचा प्रेशर कुठे पडत आहे? खाली, जमिनीवर. परत ग्रॅव्हिटेशनल आलं, यामध्ये ग्रॅव्हिटी आली की ग्रॅव्हिटी सगळं आपल्याकडे ओढत आहे, बरोबर. गुरुत्वाकर्षण सगळं आपल्याकडे ओढत आहे, पृथ्वीचा गुणधर्म सगळं आपल्याकडे ओढत आहे, हवा आपल्याकडे ओढत आहे, पाण्याला आपल्याकडे ठेवत आहे, आपण व्यवस्थित जमिनीवर उभे आहोत. तर याच्यामुळे काय होते की जी हवा आहे, हवाचा जो प्रेशर आहे, हा सुद्धा खाली येते, पाण्यासारखंच हे सुद्धा डाऊनवर्ड्स आहे. ठीक आहे, आपण परत एकदा रिवाइज करूया की आपण फोर्स पासून सुरू केला, फोर्स बळापासून सुरू केलं की बळ म्हणजे काय, उचल ढकल, धक्का देणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलं. त्याचे प्रकार काय काय आहेत, टाइप्स, आणि त्याचे काय काय परिणाम, ह्याबद्दल बघितलं. टाइप्स काय होते, गुरुत्वाकर्षण म्हणजे जे असंपर्क प्रकारचे जे फोर्स बघितले ते बघितलं आपण. स्नायू, फ्रिक्शनल, टेन्शनल, तर हे संपर्कामध्ये फोर्स होते, बरोबर. याच्याबद्दल बघितलं. असंपर्कामध्ये मॅग्नेटिक, स्टॅटिस्टिक आणि ग्रॅव्हिटेशनल, हे असंपर्कामधील फोर्स होते. आता त्यामध्ये आपण बघितलं की हे जे फोर्स आहेत हे का सब्जेक्टवर, म्हणजे एखाद्या वस्तूवर लागत आहेत. तर या वस्तूचा स्वतःचा गुणधर्म आपल्याला पाहायचा होता, आणि या वस्तूचा स्वतःचा गुणधर्म आहे इनर्शिया, म्हणजे
रेस्ट मध्ये आहे, ह्या डायरेक्शनल म्हणजे हा चालत आहे, मोशन मध्ये आहे. कारण वस्तूचा स्वतःचा गुणधर्म काय राहतो, मी आपली जागा बदलवणार नाही, याबद्दल आपण बघितलं. ठीक आहे. मग आपण म्हटलं की हे तर आपण खूप मोकळ्या विचारामध्ये बघत आहोत की मी ह्या वस्तूवर मी हा बळ लावणार, मी यावर स्नायूचा वापर करणार किंवा मी याला टेन्शन देणार, टेन्शनचा फोर्स वापर करणार, याबद्दल बघितलं. पण आपण आता म्हणताना म्हणतो की मला फक्त याच्याच बद्दल विचार करायचा आहे की मला एवढ्याच जागेबद्दल विचार करायचा आहे, मला या जागेबद्दल विचार करायचा नाही आहे आणि मला या जागेवरच मला बळ लावायचा आहे, फोर्स लावायचा आहे. बरोबर. आपण आता बळ लावत आहोत पण एक विचार ठेवून लावत आहोत की मला फक्त या जागेबद्दलच विचार करायचा, मला या जागेबद्दलच माहिती काढून घ्यायची आहे. तर त्याला आपण नाव सांगितलं प्रेशर, की मी याला असं असं केल्यानंतर असं असं होत आहे आणि आपण याला प्रेशर असं विचार ठेवला, पकडलं, ग्राह्य धरलं. तर आता हे जे प्रेशर आहे यामध्ये प्रकार कोणते कोणते बघितले आपण वस्तूचे, की मी कोणत्या वस्तूवर कोणता प्रेशर लावत आहे. प्रेशर ऑन सॉलिड, प्रेशर ऑन लिक्विड, प्रेशर ऑन गॅस. तर सॉलिड मध्ये प्रेशर लावत असताना त्याची जी जागा आहे याबद्दल आपण बघितलं की जेवढी जास्त जागा तेवढा प्रेशर कमी. तुम्हाला उदाहरण देताना मी याचं उदाहरण दिलेला की जेवढी कमी जागा तेवढं जास्त प्रेशर वाढेल. ठीक आहे. परत सारखंच आहे की पाण्याचा जो आहे उदाहरण दिलं, म्हटलं की बस पाण्याला सगळ्यात खाली त्याचा प्रेशर सगळ्यात जास्त असतं, याच्या पाण्याच्या सगळ्यात खाली पहिल्या नंबरवर प्रेशर सगळ्यात जास्त असतं. तशाच सारखं हवेचा सुद्धा दाब जो प्रेशर आहे हा सगळ्यात जास्त खाली असतं आणि सगळ्यात खाली म्हणजे हवेचा दाब खाली म्हणजे काय राहणार, पृथ्वीवर, जमिनीवर. आपण पृथ्वीवर राहतो, पृथ्वीवरचे प्राणी आपण. तर आपण जी हवा आहे आपल्या बाजूची त्याला आपण समुद्र म्हटलं आणि आपण समुद्राबद्दल विचार करत आहोत की हा जो समुद्र आहे या समुद्रामध्ये मी कसं सर्वाइव्ह, या समुद्रामध्ये मी कशी जगत आहे आणि या हवेचा माझ्यावर काय परिणाम होत आहे याबद्दल बघितलं आपण. ठीक आहे. तर बघा आज पुरतं एवढं, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे जे प्रेशर आहे हे आपण कशाबद्दल पाहत आहोत, कारण आपण फोर्स बद्दलच बोलत आहोत पण एका निर्धारित जागेवर त्याचा आपण विचार करत आहोत. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं की आपण फोर्स बद्दलच बोलत आहोत पण एका निर्धारित जागेबद्दल किंवा निर्धारित वस्तूबद्दल आपण विचार करून बोलत आहोत की यामध्ये माझा एवढा बळ जात आहे. ठीक आहे. तर आजकरिता एवढं. पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू त्यावेळेस मी परत एकदा जे लिक्विड आणि जे एअर प्रेशर आहे याबद्दल परत तुम्हाला चांगलं उदाहरण देऊन सांगणार आणि पुढच्या वेळेस आपण न्यूमरिकल पाहू. तर त्यासाठी जे आपले फॉर्म्युलाज आहेत फोर्सचा, फोर्स आणि प्रेशर, तर याबद्दल आपण डिटेली थोडं न्यूमरिकल्स, कारण आपल्याला फिजिक्स म्हटलं, भौतिकशास्त्र म्हटलं तर न्यूमरिकल्स महत्वाचे असतात. ठीक आहे. तर भेटू आपण पुढच्या क्लासमध्ये. चला बाय.